नमस्ते. बघा, आज आपण मराठीमधला माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा घटक पाहणार आहोत. तुम्हाला सर्वांना भारताची प्रतिज्ञा येते ना? हा, उभा राहा सगळेजण. एक साथ प्रतिज्ञा केली तयार. एक साथ मराठी प्रतिज्ञा सुरू कर. भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझी आहे यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. बरं, बसा काय. जे आपण काय केली भारताची प्रतिज्ञा म्हटलेली आहे. पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर माझे प्रेम आहे. बरं, मग आता मला सांगा की ह्या ठिकाणी आपण आपला देश सोडून आणखी वेगळे वेगळे देश आहेत. बरोबर, तर आपण काय करणार आहोत? एक गेम खेळणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे? 4 विद्यार्थ्यांनी पुढे यायचं. कोण येते? चला, 4 विद्यार्थ्यांनी अक्षता येईल या या पुढे. हा, आता हे तुम्ही पण या या तुम्ही पण या दोघी पण या. तिकडून जाऊ, इकडे पुढे या माझ्या. आता गेम काय बघा, इकडे पुढे या. गेम काय बघा तुम्हाला. चल का, आपण काय करणार आहोत? 4 कॉर्नर गेम. आपण खाली उभा राहतो. खाली उभा राहायचं आणि मी काय सांगितलेलं आहे? आपण 4 कॉर्नर करणार आहोत. 4 कॉर्नर म्हणजे काय? हा एक गट आहे, हा एक कॉर्नर आहे, हा एक कॉर्नर आहे आणि हा एक कॉर्नर आहे आणि हा एक कॉर्नर आहे. हे 4 कॉर्नर असणार आहेत. ते काय असणार आहेत? 4 देश असणार आहेत. भारत, चीन, त्यानंतर पाकिस्तान आणि इंग्लंड असे 4 देश असणार आहेत. आणि मी माझ्या मनामध्ये ठरवणार आहे की भारत कोणत्या कॉर्नरला असणार आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे? मला असं का वाटलं की त्या ठिकाणी भारत त्या कॉर्नरला असेल, हे तुम्ही काय करायचं? त्या ठिकाणी गेस करायचं आहे आणि नंतर काय करायचं? त्या ठिकाणी त्या बाजूला जाऊन उभा राहायचं. तुमचा स्वतःचा निर्णय असेल कुठं जाऊन उभा राहायचं. माझी मीटिंग गेली म्हणून जायचं नाही. आणि तो शेवटपर्यंत टिकेल तो त्या गेमचा काय असणार आहे? विनर असणार आहे. आलं लक्षात? 4 कॉर्नर कोणते कोणते देश असणार आहेत? भारत, पाकिस्तान, चीन आणि इंग्लंड असे 4 देश असणार आहेत. आणि तुम्ही माझ्या मनातला विचार की हा बाबा कॉर्नर का असू शकेल, हे तुम्ही काय करायचं आहे? त्या ठिकाणी म्हणजे विचार करायचा आहे. थोडासा काय करायचंय? कशा पद्धतीने विचार करू शकते ह्याचा तुम्ही विचार करा. ठीक आहे, मी पहिला ठरवते की पहिल्याचा कुठला कॉर्नर पहिला भारत असेल. ठीक आहे, माझा निर्णय झालेला आहे. मी एक केलेला कॉर्नर भारत ठरवलेला आहे. चला, एक इकडे या. तुम्हाला कुठं जाऊन उभा राहायचं की उभा राहायचं? ह्या 4 कॉर्नर मध्ये होय, सगळ्यांना कुठं वाटतं ना तिथं उभा. 4 कॉर्नर मध्ये कुठल्या कॉर्नरला जाऊन वाटते? तो भारत असेल. ह्या कॉर्नरला 3 विद्यार्थी आल्या, ह्या कॉर्नरला 3 विद्यार्थी, ह्या कॉर्नरला 2 विद्यार्थी आणि ह्या कॉर्नरला 1 विद्यार्थी आलेली आहे. आता मी माझा निर्णय सांगते की हा गट आहे तो भारत आहे. ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आता असं मी का केलं? ह्या कॉर्नरला मी भारत का म्हटले बघा. त्या ठिकाणी तुमच्या कॉलेजचा बोर्ड दिसते का? इचलकरंजी बीएड कॉलेज दिसलं का? त्या कॉर्नरला त्याच्यावरून मी असं म्हटलं की बाबा त्या कॉर्नरला आपण काय करूया? भारत हे नाव आणि ती खूप आता तुमच्या ती खाली जायचं. आता मी काय करणार आहे? त्या तिकीटमधला 1 नंबर काढणार आहे आणि पुन्हा मी मनामध्ये काय करणार आहे? 4 कॉर्नर मधला 1 कॉर्नर हा भारत असणार आहे आणि मी भारत ह्या कुठल्या कॉर्नरला म्हणलेला आहे. हा, आता मी बघते थांबा. माझा निर्णय झाले. एक तुम्ही आता हा भारत कुठल्या कॉर्नरला भारत असेल ते शोधा. तुम्हाला कुठं वाटते भारत असेल?
परीक्षा आहे. आणि 10वीच्या परीक्षेमुळं काय केलेलं आहे मी तो कॉर्नर काय केलेला आहे भारत ठेवलेला आहे. त्या दोघींसाठी काळा त्या दोघींचे आलं लक्षात. डिसिजन मेकिंग गेम मध्ये काय करायचं असतं, निर्णय कोणी घ्यायचा असतो, विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यायचा. ठीक आहे, तो आता आपण गेम बघितला त्यातनं मला हे सांगा की आपण काय केलं की आपण तुम्ही म्हणताय माझ्या देशावर प्रेम आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीतून हे सिद्ध होतं तुमचं तुमच्या देशावर प्रेम आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीतून सिद्ध होते की तुमच्या देशावर प्रेम आहे. देशाचं राष्ट्रगीत राष्ट्रध्वज जो आहे त्याचा आम्ही सन्मान त्यामुळे असं वाटतं. ती म्हणते काय देशाचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा मी सन्मान करतो. त्यामुळं मी भारताचं काय करते, भारतावर प्रेम आहे आणि त्याच्याविषयी मला अभिमान आहे. भारतीय राज्यघटनेने जे व्यक्तीला स्वातंत्र्य दिले वेगवेगळ्या 6 प्रकारचे जे हक्क दिलेले आहेत ते हक्क मानवी हक्कास जास्त उपायकारक आहेत. त्यामुळे मला माझ्या भारताची ती बाळ देते त्यामुळे तिला वाटते की बाबा काय माझ्या देशावर प्रेम आहे. ठीक आहे, आणखी ज्यावेळी आपण हक्कांवर आपले हक्क पण पाळतो त्यावेळी आपले जी देशाप्रती कर्तव्य आहेत त्याचं सुद्धा आपण पालन करायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कचरा समजा चॉकलेट जरी खाल्लं तर बाहेर कुठं न टाकता ते व्यवस्थित कचरा कुंडीत टाकणे यावरून सुद्धा आपल्या देशाचं आपल्याकडे. ती काय म्हणते की भारतावर प्रेम आहे म्हणजे काय आपण स्वच्छता जशी घराची होतं तशी बाहेर सुद्धा स्वच्छता घेतली पाहिजे. म्हणजे मला कळणार आहे की माझं भारत देशावरती प्रेम आहे. आणखी कोण सांगेल, आणखी कोणाला काय वाटते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरा करून सण साजरे केले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्य दिन असेल किंवा भारतीय प्रजासत्ताक दिन असेल, 1 मे महाराष्ट्र दिन असेल, असे सगळे काय केले पाहिजे आपण राष्ट्रीय जे सण आहे ते साजरे केले पाहिजे. त्याच्यातून आपल्या भारताविषयी काय होतं, प्रेम व्यक्त होतं. ठीक आहे, आता बसा खाली. आता तुम्ही जी प्रतिज्ञा म्हणला त्या प्रतिज्ञेमध्ये एक वाक्य होतं की सगळे भारतीय माझे बांधव आहेत. त्या वाक्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं आहे, त्यातून प्रेम कसं व्यक्त, भारताविषयी प्रेम कसं व्यक्त होईल. भारत देश हा स्वतंत्र आहे. म्हणजे परकीय देशाचा आपल्यावरती सत्ता नाही आहे आपल्या भारत देशावर. मग भारतामध्ये राहणारे जे सगळे लोक आहेत ते बंधुभावाने राहतात, एकत्र राहतात म्हणून तिला असं वाटतं एकत्र आपण राहतो त्यामुळे तिला वेगवेगळ्या जाती आपल्या भारतावरती प्रेम आहे. ते सांगितलं आपला भारत देश कसा आहे, विविधतेने नटलेला देश आहे. यामध्ये विविध जाती जमातीचे काय होतं, धर्माचे वेगळे वेगळे काय आहेत लोक एकत्र येऊन राहत आहेत आणि सर्वांसाठी काय आहे वेगळे वेगळे हक्क आहेत, अधिकार आहेत. त्यांच्या धर्माचा काय केलेला आहे त्या ठिकाणी आपण सन्मान करतो, त्यांचे सण साजरे करतो आणि त्यासोबत आपण आपल्या सणांमध्ये पण त्यांचा सहभाग घेतो. यावर सुद्धा आपल्याला काय वाटतं की आपल्या भारतावरती प्रेम आहे. आता ह्या सर्व पर्यायामध्ये आपलं एकमेकांच्या देश बांधवांचं एकमेकांवरती प्रेम आहे. ते प्रेम कसं व्यक्त केलं पाहिजे, कोणत्या गोष्टीतून व्यक्त केलं पाहिजे. एकमेकांच्या सणात सण साजरे केले पाहिजे. बरोबर आहे. आपण काय करतो दिवाळीला इतरांच्या घरामध्ये काय करतो फराळ देतो आणि त्यांच्या घरामध्ये ज्या वेळेला सण असतो त्यावेळेला ते आपल्याला काय करतात त्यांच्या घरात जे गोडधोड खाऊ केलं असतं उदाहरणार्थ कृष्ण असतं ते केक आपल्याला देतात किंवा फराळाचा देतात. मुस्लिम असतं खीर आपल्याला देतात. त्या गोष्टी आपण काय केल्या ठिकाणी एकमेकांना करतो. त्यानंतर पुन्हा काही अडचण आली एकमेकांच्या जवळ राहत असताना तर त्या ठिकाणी आपण एकमेकांच्या अडचणीला पण जाऊन धावतो. कार्यक्रम आनंदाचा असू दे किंवा दुःखाचा असू दे. अशा प्रकारे आज आपण काय केलेलं आहे, माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा बद्दल काय केलेला आहे अभ्यास केला